नमस्कार. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक खूपच विलक्षण गोष्ट. ही गोष्ट आहे श्रद्धेची, हो, पण त्याचबरोबर शंकेची सुद्धा. आणि यात आहे एक अशी शांतता की जिने एका महान संताला अक्षरशः मुळापासून हादरून टाकलं. म्हणजे जरा विचार करा, काय होईल जेव्हा आयुष्यभर केलेली भक्ती आणि त्याला उत्तर म्हणून मिळते ती फक्त आणि फक्त शांतता. आपला एखादा जिवलग मित्र ज्याच्याशी आपण रोज बोलतो तोच अचानक काहीच बोलायला तयार नसेल तर बस अगदी असंच काहीतरी संत नामदेवांसोबत घडलं आणि ही गोष्ट त्यांचीच आहे. तर गोष्ट सुरू होते संत नामदेव आणि त्यांच्या लाडक्या विठ्ठलापासून. आता त्यांचं जे नातं होतं ना, ते काही सामान्य देवभक्तासारखं नव्हतं. ते खूपच वेगळं आणि एकदम खास होतं. म्हणजे बघा, सामान्य भक्तीत कसं असतं, देव आणि भक्त, थोडं अंतर, थोडा आदर, औपचारिक प्रार्थना. पण नामदेवांचं तसं नव्हतं. त्यांचं नातं होतं वडील आणि मुलासारखं. किंवा असं समजा की दोन जिगरी दोस्त. त्यांच्यात प्रार्थना नव्हती, तर मैत्रीपूर्ण गप्पा होत्या. सगळं काही अगदी जवळचं आणि वैयक्तिक. पंढरपूरचं मंदिर ते तर जणू नामदेवांचं घरच होतं. विचार करा, ते तासांतास विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभे असायचे आणि काय करायचे तर बोलायचे. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी, सगळी सुख दुःख, सगळं काही जसं कुणी आपल्या सगळ्यात जवळच्या मित्राला सांगताना अगदी तसंच ते विठ्ठलाला सांगायचे. पण मग एक दिवस असं काहीतरी घडलं की या सुंदर नात्याला एक पूर्णपणे अनपेक्षित वळण मिळालं. आणि याचं निमित्त ठरली एका गरीब भक्ताशी आर्त हाक. तर झालं असं की एके दिवशी खूप गरीब भक्त नामदेवांकडे आला. बिचाऱ्याच्या घरात आजारपण, खायला अन्न नाही, अगदी वाईट परिस्थिती होती. त्याची शेवटची आशा होते संत नामदेव. तो त्यांना म्हणाला, तुमचं तर विठोबा लगेच ऐकतो, माझ्यासाठी तरी काहीतरी मागा देवाकडे. नामदेवांनी त्या भक्ताकडे पाहिलं, डोळे मिटले आणि आपल्या विठ्ठलाला एकदम हक्काने साथ घातली. त्यांची प्रार्थना बघा किती साधी होती. विठ्ठला, हा बघ, तुझाच भक्त आहे, मदत कर त्याला. बस, किती सहज, जसं आपण आपल्या मित्राला सांगतो ना. त्यांना 100% खात्री होती की विठ्ठल आत्ताच्या आत्ता उत्तर देणार. आणि काहीच नाही, शून्य, पूर्ण शांतता. ना कोणतं उत्तर, ना कुठला संकेत, ना कसली मदत, काहीच नाही. नामदेवांच्या संपूर्ण आयुष्यात असं पहिल्यांदा घडत होतं. आणि ह्याच शांततेमुळे नामदेवांच्या मनात पहिल्यांदा शंकेचं वादळ उठलं. आयुष्यभरात जो देव त्यांच्याशी बोलला, तो आज शांत का? हा अनुभव त्यांच्यासाठी अगदीच नवीन होता. दुसऱ्या दिवशी नामदेव परत मंदिरात गेले. त्यांना वाटलं असेल की अरे काल काहीतरी आपली चूक झाली असेल. पण नाही, मंदिरात आजही तीच भयानक शांतता होती. ना आवाज, ना संकेत, काहीच नाही. त्यांच्या लाडक्या विठ्ठलाने जणू मौनच धारण केलं होतं. आणि मग अखेर त्यांच्या तोंडून तो प्रश्न बाहेर पडलाच. तो पहिला प्रश्न जो आयुष्यभराच्या गप्पांनंतर आलेल्या या पोकळीतून जन्माला आला होता. विठ्ठला, आज तू असं शांत का आहेस? त्यांच्या मनात विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं. हे काय होतं नेमकं? माझा विठ्ठल माझ्यावर रागावलाय का? मी काही चुकलो का? की ही माझ्या श्रद्धेची परीक्षा आहे? पण खरं तर या शांततेमागे एक उत्तर लपलेलं होतं. एक असं उत्तर जे थेट नव्हतं. ते वेगळ्याच रूपात एका अनपेक्षित मार्गाने नामदेवांपर्यंत पोहोचणार होतं. तर बघा गंमत कशी झाली. पहिल्या दिवशी प्रार्थना झाली आणि मग शांतता. पण काही दिवसांनी काय झालं तर गावातल्या एका व्यापाऱ्याने अचानक त्या गरीब भक्ताला कामावर ठेवलं आणि मग पुढच्या काही आठवड्यांतच त्याचं आयुष्य हळूहळू पण नक्कीच सुधारू लागलं. आणि तेव्हा नामदेवांना खरा उलगडा झाला. अरे, प्रार्थना नाकारलीत गेलीच नव्हती. विठ्ठलाने ती ऐकली होती. फक्त त्याचं उत्तर देण्याची पद्धत वेगळी होती, त्याची वेळ वेगळी होती. तो थेट मदत करत नव्हता, तर मदतीसाठी योग्य मार्ग तयार करत होता. आणि या एका अनुभवातून संत नामदेवांना संयमाचा एक इतका मोठा धडा मिळाला की तो पुढे जाऊन संपूर्ण वारकरी परंपरेची एक अत्यंत महत्त्वाची शिकवण बनला. इथेच आपल्याला भक्तीचा खरा अर्थ कळतो. भक्ती म्हणजे काय तर देवाला ऑर्डर सोडणं नाही की हे कर आणि ते कर. नाही, भक्ती म्हणजे त्याच्या वेळेवर, त्याच्या प्लॅनिंगवर डोळे झाकून विश्वास ठेवणं. म्हणून या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर हेच की कधीकधी देव शांत असतो, पण त्याचा अर्थ नकारार्थी घ्यायचा नाही. कदाचित तो शांत असतो
कारण तो आपल्यासाठी काहीतरी मोठं, काहीतरी जास्त चांगलं उत्तर तयार करत असतो. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायात एक खूप सुंदर म्हण आहे, जी या पूर्ण कथेचं सार एका वाक्यात सांगते. विठ्ठल उशीर करतो, पण तो कधीच अन्याय करत नाही. म्हणजे त्याच्या घरी देर आहे, पण अंधेर नाही. आणि हाच विश्वास, हाच तर भक्तीचा खरा पाया आहे.